कुठेतरी मराठी असल्याचा फायदा झाला या ठिकाणी। आणि जो आपला फिरोजपूर बॉर्डर आहे, सॉरी हुसेनवाला बॉर्डर, या ठिकाणी पण आपल्याला खूप फायदा झाला, कारण की जिथं BSFमध्ये आपले मराठी जवान कार्य करत होते ते, आणि म्हणजे देश कार्य करत होते, त्यांना डायरेक्ट ऑन द स्पॉट मी मराठीत बात केली आणि त्यांनी आपल्याला एक प्रकारचा VIP सीट दिली। जय हिंद, नमस्कार। मी नितेश सावंत, इंडियन नितेश सावंत या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। काल आपण फिरोजपूरची बॉर्डरची परेड बघितली, भगतसिंग सुखदेव राजगुरू यांची समाधी बघितली, बटुकेश्वर दत्त, माता विद्यावती कौर यांची समाधी स्थळाचे आपण दर्शन घेतलं। सर्व माहिती यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। तर काल आम्ही तिथंच फिरोजपूरला 2 दिवस स्टे केला। तर आम्ही फिरोजपूरवरून बस पकडली, अमृतसरमध्ये आलो। बस स्टँडवरती 150 रुपये घेतले प्रत्येकाचे। अमृतसरवरून आम्ही चार्जिंग रिक्षा केली 50 रुपयामध्ये। साराई म्हणून हॉटेल आहे संस्थेचे, सारागरी सराई म्हणून, इथं आम्ही 1000 रुपये याची रूम किंमत आहे रूमची। आणि त्यानंतर मग पहिल्यांदा ज्या ठिकाणी आलतो आम्ही त्याच ठिकाणी वापस पुन्हा आलोय। खूप अत्यंत चांगला इथं संस्थांचं कार्य प्रणाली करते, म्हणजे रूम वगैरे चांगलेत सगळे। तर ह्यानंतर आपण आज फिरणार आहोत मार्केट, आज फिरणार आहोत वाघा बॉर्डर, आणि आज फिरणार आहोत आपण पार्टिशन म्युझियम। जसं जसं दिसेल तसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि उद्या आपण 2 दिवस लुधियानाला जाणार आहे। उद्या आपण सकाळीच पश्चिम एक्सप्रेसने लुधियाना या ठिकाणी जाणार आहे। तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रवासाला आपण इथूनच सुरुवात करूया। या ठिकाणी आम्ही नाश्ता केला आता, छोले भटुरे। जरा तुम्हाला समजत नसेल, बांबुडीकरांचं स्मारक आहे त्यासमोरच छोले भटुरेचं दुकान आहे, म्हणजे ठीकठाक आहे टेस्ट। आता आपण जाऊया पार्टिशन म्युझियमला। बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूलाच पार्टिशन आहे, आणि बघूया आतमध्ये काय नक्की पार्टिशन म्युझियमच्या आतमध्ये 1947 जी फाळणी झाली त्याच्याबद्दलच माहिती असेल। अशा पद्धतीने याची एंट्री आहे आपण, आणि बाकी इकडचा परिसर मध्ये बघूया आता एंट्री केल्यानंतर आतमध्ये काय काय। तर आत्ताच पार्टिशन म्युझियम वरून आलो आम्ही। पार्टिशन म्युझियम मध्ये काही वृत्तपत्रे होते, त्या कालखंडामध्ये कोणी भेट दिलेल्या काही वस्तू होत्या, साड्या वगैरे होत्या, भांडी होती त्या टायमाचे, म्हणजे वस्तू होत्या, आणि फाळणी होती। भारत पाकिस्तानची कशा पद्धतीने फाळणी झाली याचं सर्व तिकडे माहिती दिलेलं आहे। सगळे पत्रव्यवहार झालेले आहे तिकडं म्युझियमद्वारे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात आहे। कारण की आतमध्ये कॅमेरा नॉट अलाउड डायरेक्ट सांगितलं, माझा गेल्या कॅमेरा डायरेक्ट काढायला लावला त्यांनी, सांगितलं की आतमध्ये ब्लॉगिंग करणं किंवा फोटो काढणं हे मनाई आहे। तर मग पार्टिशन म्युझियम बघितलं आपण, आणि भारत पाकिस्तान याची फाळणी म्हणजे दुर्दैव आहे। खूप लोक मेलेले आणि खूप गोष्टी आहेत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि याच्याबद्दलही वाचन केलेलं आहे। अमृतसर ते लाहोर ट्रेनच्या दरम्यान खूप मोठे, अमृतसरलाही लोक सरदार लोकांना मारायचे, लाहोरलाही मुसलमान लोक सरदार लोकांना मारायचे, असं काही इतिहास आहे भरपूर आहे। तर आपण जाऊयात आता, तर चला जाऊया आपण आता। वाघा बॉर्डरला जाण्याचा विचार चालू आहे। प्रत्येक जण 2000 रुपये, 1500 रुपये, 1000 रुपये स्पेशलचे, 150 रुपये येऊन जाऊन ते सांगतात ते रिक्षावाले, पण ठोस की भिडा हे रिक्षावाले, असं एक जण बोलला। तर बघूया कशा पद्धतीने बार्गेनिंग करून भावाचा आपण कमी भाव आणि भाव करून आपण योग्य त्या ठिकाणी वाघा बॉर्डर या ठिकाणी आपण जाऊयात। तर बघूयात कशा पद्धतीने पुढचा प्रवास होईल वाघा बॉर्डर। आम्ही मित्रांनो वाघा बॉर्डरला चाललो आता, कारण की माईक वगैरे, तुमचं चार्जर सगळं जमा केलेलं आहे अक्षरशः आमच्या पॉकेटपासून सगळ्या गोष्टी। तर आतमध्ये काही अलाउड नाही आहे, आतमध्ये सोन्याच्या वस्तू वगैरे काही। इथलं कॉलर माईक पण मला काढायला लावला त्या व्यक्तीने, रिक्षावाल्याचाच, तो कोणतरी ओळखीचा मित्र होता, त्यांनी 50 रुपये घेतले सर्व साहित्य ठेवण्याचे। तर मित्रांनो समोर आता वाघा बॉर्डर आहे, आपण सर्व मनोरंजन पाहूयात।
आप सभी उपस्थित गणमान्य व्यक्तियों का बीएसएफ की तरफ से रेड सामने ब्रेक पर एक बार बड़ा स्वागत है। 25 मिनट के इस आयोजन में भारतीय बीएसएफ के जवान एवं पाकिस्तान रेंजर के जवान एक ही समय में अपने अपने राष्ट्रीय ध्वज को ससम्मान उतारते हैं और आज की इस शानदार परेड का नेतृत्व कर रहे हैं श्री विजय पाल अष्टर कमांडेंट और उनके सहयोगी सब इंस्पेक्टर विजय सिंह। प्रेरियों का भी विशेष योगदान है, महिला प्रेरी कमलेश कुमारी व प्रीति कुमारी। आप सभी दर्शकों से निवेदन है कृपया अपने स्थान पर बैठ के ही आज की शानदार परेड का आनंद उठाएं। दर्शक भारत माता की हिंदुस्तान एवं वंदे मातरम के अतिरिक्त किसी भी अन्य नारे का प्रयोग न करें। साथ ही जब तक ब्रिटिश समूह परेड समाप्त न हो सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहें। परेड समाप्त के पश्चात ही अपने स्थान को छोड़ें बस स्टेडियम से बाहर निकलने के लिए स्टेडियम के मुख्य द्वार स्वर्ण जयंती द्वार बस स्टेडियम में स्थित एग्जिट वे का उपयोग करें। एक बार दोबारा सुने, आप सभी दर्शकों से विनम्र निवेदन है कृपया परेड समाप्ति तक सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहें। धन्यवाद। भारत माता की
উপরে নামছে দেখো উপরে নামছে উপরে নামাচ্ছে একটা বিএসএফ এর নামাচ্ছে একটা তোমার দেখো আমাদের দুইটা তো ওদের পুলিশ এই যে দামি হচ্ছে পুলিশ आजची परेड संपलेली आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आणि इथं खूप प्रमाणात आज गर्दी होती आणि नेहमीप्रमाणे रोज गर्दी असते आणि कुठेतरी मराठी असल्याचा फायदा झाला या ठिकाणी. आणि जो आपला फिरोजपूर बॉर्डर आहे सॉरी हुसेनवाला बॉर्डर या ठिकाणी पण आपल्याला खूप फायदा झाला कारण की जिथं BSFमध्ये आपले मराठी जवान कार्य करत होते ते आणि म्हणजे देशकार्य करत होते त्यांना डायरेक्ट ऑन द स्पॉट मी मराठीत बात केली आणि त्यांनी आपल्याला एक प्रकारचा VIP सीट दिली बघायला गेलं तर दोन्ही बॉर्डरवरती. तर मराठीचा आपण नेहमी अभिमान करायला पाहिजे नक्कीच आणि आपल्याला उपयोग पण करायला पाहिजे चांगल्या कामासाठी. तर मित्रांनो बघितलं असेल संपूर्ण तुम्ही अटारी बॉर्डरचं तुम्ही दृश्य बघितलं असेल तर परेड बघितली असेल कारण की माईक वगैरे सगळं मी जमा करून ठेवलं होतं बाजूला दुसरीकडे. तर आता परेड संपले तर आपण आता आपल्या जिथं ऑटो थांबली होती तिकडं आपण जाणार आहोत आता. तर त्यांनी माझे एकूण दोघांचे 300 रुपये घेतलेत. 300 रुपयामध्ये आम्हाला येणं जाणं केलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे अमृतसरला त्या परिसरामध्ये. आता जाऊ तिकडे थोडंफार अजून मार्केटमध्ये आपल्याला फिरायचं आहे. त्यानंतर पुढे ब्रदर्स या डाव्यावरती जेवण करायचं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा, मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.